हाय, हॅलो, नमस्कार. सो मीच आहे दिशा आणि आज मी असंच काहीसं बोलणार आहे. सो मी आता गावाला आली आहे ओके. सो मी आता गावाला आली आहे आणि मला असं समजतं म्हणजे ही जीच प्लेस आहे की जिथं मी माझा 10th चा 12th चा जो काही बोर्डचा स्टडी आहे. अदरवाईज इथं म्हणजे ऑल 10th 11th 12th म्हणा, ऑल जे एक्झाम आहेत ना त्याचा मी जो स्टडी आहे तो इथेच असाच केला आहे की असे चालत येऊन मी असाच केलेला होता. जेव्हा 10th ची जी हिस्ट्री होती, मी 9th ची एक्झाम झाली आणि 10th च्या याच्या आधी जी काही मला एप्रिल मेची जी सुट्टी होती त्याच्यामध्ये म्हणजे आधी 1 मंथची सुट्टी होती ना, त्याच्यामध्ये मी इथेच बसून माझी हिस्ट्री, माझं म्हणजे इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल हे तोंडपाठ मी इथे केलेलं त्या 1.5 महिन्यात. आणि देन मग मी फक्त संडे मी फक्त याची रिव्हिजन करायचे की मी आधीच बघितलेलं, मी आधीच बोर्डचे पेपर जमा केलेले आणि त्याच्यामध्ये बघितलेले की हिस्ट्रीचे क्वेश्चन कुठून येतात, नागरिकशास्त्राचे क्वेश्चन कुठून येतात, जॉग्रफीचे क्वेश्चन कुठून येतात. त्या टाईमला माझ्या 10th च्या टायमिंगला माझ्याकडे अजिबात म्हणजे फोन वगैरे नव्हता. सो त्यामुळं मला सायन्स, मॅथ्स एवढं जमेल का माहीत नव्हतं. मग मी काय ठरवलेलं की मला जे सायन्स आणि मॅथ्स आहे ते मला कॉलेजमधून कळणारच आहे, म्हणजे माझ्या हायस्कूलमधून कळणारच आहे. मी 10th बोलते अँड दॅट टाईम ओके. आणि मग मला कळलं की मी ते स्वतः नाही करू शकत. बट दॅट टाईम कोरोना होता आणि जे ऑनलाईन लेक्चर्स होते, आय नो ऑनलाईन लेक्चर्स होते आणि त्यामुळं थोडंसं मला अनअकॅडमीबद्दल समजलेलं. त्यामुळे मी थोडंसं सायन्स चालू केलेलं. बट हिस्ट्रीसाठी मला आठवते मी आधीच्या मुलांचे मी माझे क्वेश्चन पेपर जमा केलेले आणि त्यातून मी हिस्ट्रीचे क्वेश्चन मग मी शोधून काढलेले की इथून येतात, जे की एक्सरसाइज असायचे. त्याच्यातले क्वेश्चन बऱ्यापैकी त्यातले क्वेश्चन यायचे आणि एका दुसरा मधला आला तर ठीक, नाही तर मी तेवढं ॲनालाइज केलेलं त्या 1.5 मंथमध्ये. आणि मी इथे असे चक्कर मारून माझं पूर्ण हिस्ट्री, नागरिकशास्त्र आणि माझं भूगोल हे 3 सब्जेक्ट म्हणजे ते 3 तेव्हा एकत्र यायचे. सो 40 मार्क्स आणि मग माझं ते कसं कंप्लीट झालेलं की ओके गुड, मी हे सगळं करू शकते. अँड देन मग मी स्कूल चालू झाल्यावर थोडंसं अनअकॅडमीवर जॉईन केल्यावर मग मी माझ्या सायन्स आणि मॅथ्सवर हे केलं. तर या सगळ्या याच्यामध्ये माझं मॅथ्सवर खूप दुर्लक्ष झालेलं. अँड देन दॅट टाईम मॅथ्समध्ये माझा अल्जेब्रा चांगला होता, बट जॉमेट्रीमध्ये मला असं जरा हे व्हायचं की ओके म्हणजे कन्फ्युजन व्हायचं की बाबा काय कसं ते. आणि त्यामुळं मग हे सगळं होत गेलं. आणि दॅट टाईम सो मला मी आज जेव्हा इंजिनिअरिंगचा सेकंड इयरचे जे 4th सेमचा जो अभ्यास आहे ना, तर मी सुट्टीला आली PLला, तर मग मी इथं करत होते आणि मला ते आठवलं की मी 10th म्हणजे 9th 10th 11th 12th जे काही माझे एप्रिल मेमध्ये मला अभ्यासाची जी कारण 8th जी पुस्तकं होती, बुक्स होती, ते आपल्याला म्हणजे 8th जी होती ती वरून भेटत होते, गव्हर्नमेंटकडून बुक्स भेटत होते. सो तेव्हा काय आपल्याकडं बुक्स नव्हते, त्यामुळे एप्रिल मे असं आपण ह्याच्यात घालवला. बट 9th 10th 11th 12th हे मी त्यांचे पेपर झाले की मी लगेच घेऊन यायचे. आणि तेव्हा ते माझ्याकडे बुक्स असायचे ना, तेव्हा मग मी त्याचा अभ्यास आधीच चालू करायचे की नंतर ना मला म्हणजे 2 पावलं मी पुढं अशा हेतूने ओके. सो मग मी तशा पद्धतीनं तो स्टडी चालू केलेला. आणि मग जर हे खूप म्हणजे माझ्यासाठी हे खूप हे होतं की हिस्ट्री आणि भूगोल माझ्यासाठी लवकर संपवणं इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट होतं. कारण मी नंतर इंग्लिशला टाईम देऊ शकले, मी माझ्या मराठीला टाईम देऊ शकले, मी सायन्सला टाईम देऊ शकले. सो ती माझी एक जर्नी होती की जी मी इथं आल्यावर मला आठवते, दर टाईमला आठवते. बट मला आज असं वाटलं की शेअर करावी तुमच्यासोबत. मी एक यूट्यूब चॅनल आता ग्रो करायचा आणि त्यावर वर्क करण्याचं हे ट्राय करते. मी यूट्यूब चॅनल खूप आधी ओपन केलेलं, बट काही दिवस कन्सिस्टन्सी असायची, सबस्क्रायबर भेटायचे नाही आणि मग मी ते सोडून द्यायचे. की मी खूप सारं ट्राय केलं की मी असं थोडं दाखवेन, काही टीचिंग संबंधित दाखवलं. बट जेव्हा सबस्क्रायबर येत नाहीत किंवा लाईक्स येत नाहीत तर असं वाटतं की जाऊ दे. मग मी 8 डेजची कन्सिस्टन्सी ठेवायची, 10 डेजची कन्सिस्टन्सी ठेवायची अँड देन काहीच व्हायचं नाही, मग मी सोडून द्यायची. बट नाही, आता मी असं चालू करते एक प्रोफेशनल म्हणून किंवा त्याला थोडा टाईम देते. बघूया अजून 1 इयर मी अजूनसुद्धा एवढं हे करून सुद्धा मी अजून 1 इयर देणार आहे की ज्याच्यामध्ये झालं तर ठीक, तरी पण नाही झालं तर सोडून देणार आहे. सो प्लीज तुम्हाला जर असं माझे व्हिडिओज बघायचे असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपलं यूट्यूब चॅनल. थँक्यू.